नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान पद्धतीचं चुलीवरचं झणझणीत तुरीचं कढण। पावसाळा असो वा हिवाळा, चुलीच्या कढणाची चव काही वेगळीच लागते। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण चूल पेटून त्यावरती कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, थोडी कोथिंबीर आणि लसूण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। आता चुलीवरती कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपण तुरी शिजवून घेणार आहोत। आपण या तुरी 1 ते 2 तास भिजत घातलेल्या होत्या, त्यामुळे यात आपण स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घेणार आहोत। आता ह्या तुरी गरम झालेल्या पाण्यामध्ये घालून अगदी 10 ते 15 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत। आपली तूर मस्त अशी शिजलेली आहे। आता चुलीवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया। तेल गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून ते छान लाल झाले की त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची आणि 1 चमचा तिखट घालून मस्त अशी फोडणी देऊन घेऊया। आता त्यामध्ये जी आपण शिजवलेली तूर होती ती घालून घेऊया। आता त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया। आता त्यावर मस्त अशी चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊया आणि त्यामध्ये आपण जे वाटण केले होते ते आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आता या कढणाला चुलीच्या मंद आचेवर छान उकळी येऊन देऊया। जेवढी जास्त उकळी तेवढं जास्ती चव। बघा, आपल्या कढणाला काय मस्त तरी आले आहे आणि सुगंध तर घरभर दरवळला। हे कढण तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका गावरान रेसिपीसोबत। धन्यवाद।